गुगलवरती लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही लिंक ओपन करायची आहे. ही लिंक ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. तर या बॅनरवरती क्लिक करायचं आहे. या बॅनरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर के.वाय.सीचं पोर्टल ओपन झालेलं आहे. ई-के.वाय.सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लाभार्थी आधार क्रमांक. तर या ठिकाणी आपल्याला लाभार्थ्याचा म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर खाली आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे. कॅप्चा फिल केल्याच्या नंतर खाली आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी सहमती सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि के.वाय.सी करताना कुठलीही गडबड करू नका. एकदम व्यवस्थितरित्या सर्व माहिती वाचून घेऊनच के.वाय.सीला सहमती द्या. मी वरील प्रमाणे घोषित किंवा सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP प्रदान करण्यास सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. तर मी सहमत आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तर या ठिकाणी आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती OTP गेलेला आहे आणि तो OTP येथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्याच्या नंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करा या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर वडील किंवा पतीचा आधार क्रमांक. तर या ठिकाणी जर आपल्या आधार कार्डावर सध्याला वडिलाचं नावाचं आधार कार्ड असेल तर या ठिकाणी वडिलाचा आधार क्रमांक एंटर करायचा आहे. जर आपला आधार कार्ड पतीच्या नावावर असेल तर पतीचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. तर या ठिकाणी मी आधार क्रमांक एंटर करून घेत आहे. वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक एंटर केल्याच्या नंतर खाली आपल्याला कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी बऱ्याच महिलांचा प्रश्न असा आहे की सर माझ्याकडे वडिलाचा आधार कार्ड नाही किंवा माझ्याकडे पतीचा आधार कार्ड नाही. तर यावर कुठलाही ऑप्शन शासनाकडून सध्या अवेलेबल करण्यात आलेला नाही. जर नवीन काही माहिती अपडेट झाल्यात त्यावर व्हिडिओ बनवला जाईल. तर खाली आपल्याला आधार प्रमाणीकरणासाठी सहमती मी वरील प्रमाणे घोषित किंवा सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक OTP माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी सहमत आहे या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवा या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्या लिंक मोबाईल नंबरवरती एक OTP गेलेला आहे आणि आपल्याला OTP येथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्याच्या नंतर सबमिट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर वडिलांचे किंवा पतीचं नाव विचारत आहे. ऑप्शन नंबर 1 माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. तर या ठिकाणी आपल्याला होय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. होय या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ऑप्शन 2 वरती असं पुढे जायचं आहे. ऑप्शन 2 वरती गेल्याच्या नंतर इथे आपल्याला जात प्रवर्ग. तर या ठिकाणी आपल्याला जात प्रवर्ग निवडायचा आहे. अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, इतर मागासवर्गीय म्हणजे OBC. तर हे विमुक्त जातीमध्ये आपल्याला जी जात असेल ती निवडून घ्यायची आहे. जात निवडल्याच्या नंतर खाली आपल्याला ऑप्शन नंबर 2 वर पाहायचं आहे. माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहेत. तर या ठिकाणी आपल्याला होय निवडायचं आहे. होय निवडल्याच्या नंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर इथे आपल्याला चेकबॉक्स दिसत आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. उपरोक्त अनुक्रमांक 1 व 2 मध्ये देण्यात आलेली माहिती
खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिसल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. तर या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर सक्सेस तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली केवायसी कंप्लीट झालेली आहे. केवायसी करताना आपल्याला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेल. धन्यवाद.